नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी महासंग्राम भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत की सरोज खूप रडत असते. तेव्हा रजनी बोलते की नका ना काळजी करू, नाही होणार काही. कलाला अद्वैत तिला शोधून आणेल. तेव्हा तिथे आब्बा येतात. सरोज त्यांना बोलते की आब्बा, अद्वैतला फोन करून बघता का जरा, कलाविषयी काय कळतं आहे का. तर दुसरीकडे अद्वैत खूप टेन्शन मध्ये आलेला असतो. आब्बा त्याला फोन करतात आणि विचारतात की कसा आहे बाळा, बरा आहेस ना. यावर अद्वैत बोलतो की आब्बा, मी ठीक नाही आहे. खरे कशी आहे मला माहिती नाही. आब्बा बोलतात की कला सापडली का. अद्वैत बोलतो की नाही आहे. आब्बा, कुठे गेली आहे काहीच कळत नाही. आता इतकं हेल्पलेस वाटत आहे ना मला, या क्षणी मला कळतच नाही की काय करावं ते. आब्बा बोलतात की अद्वैत, स्वतःला सावर, तू काळजी करू नकोस. हे बघ पोरा, मला कळते तुला काय होत आहे ते. नको काळजी करूस, मी येऊ का तिकडे. अद्वैत रडूनच बोलतो की नको आब्बा, आता अर्जुनच्या घरी आहे. मी थोडा वेळ वाट बघेन, नाही तर पुन्हा बाहेर निघेल तिला शोधायला. तुम्ही काळजी करू नका. खरे सापडल्याशिवाय मी कोल्हापूरला येणार नाही. आब्बा बोलतात की ठीक आहे, काळजी घे. अद्वैत बोलतो की हो आब्बा, आणि फोन ठेवून देतो. अद्वैत स्वतःशीच बोलतो की काय करू, मी खरेला शोधायला बाहेर पडू का. तर दुसरीकडे अर्जुन, तेजस आणि मानसी कुमुद मावशीला शोधायला आलेले असतात. त्या पत्त्यावरती जातात पण त्या तिथे नसतात. तेव्हा त्यांना गुंडांनी उचललेलं असतं हे अर्जुनच्या लक्षात येतं. तर दुसरीकडे राहुल कलाला गोडाऊन मध्ये आणलेलं असतं आणि तिचे हातपाय बांधलेले असतात. राहुल बोलतो की हे कला, खरे तुला एकदा सांगितल्याशिवाय कळत नाही का. पूजाला फोन कर आणि तिला इथे बोलून घे. कला बोलते की राहुल, मला परत परत तेच तेच सांगायला लावू नकोस. मी पूजाला कॉल करणार नाही आहे. राहुल बोलतो की हे बघ, मी तुला आत्ता सांगतो. तेव्हा तिथे कुमुद मावशीला सुद्धा आणलेलं असतं. तर दुसरीकडे अद्वैत कलाला शोधायला बाहेर पडतो. तेव्हा त्याला लग्नापासून सगळं आठवतं आणि स्वतःशीच बोलतो की खरे कुठे आहेस तू, कुठे शोधू तुला, राहुलने कुठे ठेवलं असेल तुला. तेव्हा तो रडतच बोलतो की मला नाही माहिती, तू काहीही कर आणि माझ्यापर्यंत ये. तेव्हा तिथे सायली येते आणि बोलते की मला माहितीये तुम्ही इथेच असणार. अद्वैत बोलतो की खरे कुठे सापडत नाहीये. सायली बोलते की आपण देवाकडे प्रार्थना करू, तो आपली इच्छा नक्कीच पूर्ण करेल. सायली अद्वैतचा हात पकडून त्याला मंदिरात घेऊन येते. सायली तिथे भजन गाऊ लागते. तर इथे दुसरीकडे कलाला दाबून ठेवलेलं असतं. तेव्हा तिथे तिला भजनाचा आवाज येतो आणि ती इथे तिथे पाहत असते. तेव्हा तिथे महिपतचे गुंड झोपलेला असतो. तेव्हा त्याचा फोन टेबलावरती असतो. कला हळूच जाऊन चांदेकरला फोन करत असते पण त्याचा फोन स्विच ऑफ असतो आणि मनात बोलतो की या चांदेकरांचा फोन स्विच ऑफ का आहे, आता काय करू, कोणाला कॉल करू. तेव्हा ती बोलते की सायली, नशीब मला तिचा नंबर पाठ आहे आणि तिला फोन करते. तिथे सायलीला फोन येतो आणि ती उचलते. कलाचा आवाज ऐकून अद्वैत बोलतो की खरे कुठे आहेस तू, आम्ही मंदिरात आलोय, कुठे आहेस तू. कला बोलते की बरोबर, राहुल मला मंदिराच्या आसपासच्या एखाद्या ठिकाणी घेऊन आला आहे. मला भजनाचा आवाज ऐकू येतो, माझ्या उजवीकडून मला भजनाचा आवाज ऐकू येतो. तेव्हा तिथे तेजस सुद्धा भजन गायला लागतो. यावर कला बोलते की हा तेजसचा आवाज आहे ना. तेव्हा कला बोलते की हो, मला उजव्या बाजूने आवाज येतोय त्याचा. कला बोलते की अर्जुन भाऊजी, हे कुठलं तरी तोडकं मोडकं ठिकाण आहे, म्हणजे हे कसलं तरी गोडाऊन असं. तेव्हा अर्जुन बोलतो की आम्ही येतोच आता. कलाला आणायला अर्जुन आणि अद्वैत जातात. तर दुसरीकडे अद्वैत आणि अर्जुन गोडाऊन मध्ये पोहोचतात. तेव्हा तिथे गुंडांबरोबर मारामारी होते. कला अद्वैतला बघून खूप खुश होते. अर्जुन आणि अद्वैत गुंडांना चांगलाच चोप देतात. अद्वैत कलाचे हातपाय सोडतो. तिथे चांगलीच मारामारी होते. तेव्हा ते गुंडे सगळे पळून जातात. अद्वैत कलाला बघून मिठीच मारतो. अद्वैत बोलतो की मला वाटलं होतं तू मला कधीच दिसणार नाही. अर्जुन अद्वैतला बोलतो की लव बर्ड्स, आय एम सॉरी, तुम्हाला मी डिस्टर्ब करतोय, पण आपल्याला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही. आपल्याला इथून निघावंच लागेल आणि ते चौघेजण निघून जातात. तिथे महिपत, राहुल आणि गायत्री येतात आणि राहुल बोलतो की हे काय, कुठे गेली तुमची माणसं, एकालाही त्यांना थांबवता नाही आलं. बरं एक काम करा, आता अद्वैतच्या मागे जायला सांगा, त्यांना चांगला फोडून काढा. तेव्हा महिपत राहुलला बोलतो की तू अजून बच्चा आहे, कळलं ना. जगात काय फक्त एकच खेळ नाही, कुस्ती, बुद्धिबळ पण आहे ना. मी आता त्या बुद्धिबळातला माझा उंट पुढे सरकवला आहे. तो असा तिरका तिरका चालत कधी त्या सुभेदारांच्या घरात पोहोचेल हे त्या सुभेदारालाही कळणार नाही. राहुल बोलतो की म्हणजे. गायत्री बोलते की कला कुमुद मावशीला घेऊन पळाली नाही आहे, महिमतने तिला पळवून दिलं. राहुल बोलतो की काय बोलताय तुम्ही, नाही कळत आहे मला.
महिपत बोलतो की महिपतचा खेळ समजायला टाइम आहे. तेव्हा महिपत मावशीला आवाज देतो, मावशी, मावशी. तेव्हा तिथे मावशी येते. तेव्हा राहुल बोलतो की कोण आहे या? तर तेव्हा गायत्री बोलते की ही माझी खरी मावशी. महिपत बोलतो की ती जी पळाली आहे ती विष पसरवणारी मावशी आहे. हे सुभेदारांना कळणारच नाही. त्यांना जेव्हा कळेल तोपर्यंत सुभेदाराच्या घरातले प्रत्येक माणसाच्या अंगात विष पसरलेलं असेल. एका फटक्यात आपले सगळे शत्रू ढगात. महिपत राहुलच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो की म्हणून म्हटलं बच्चा आहे अजून तू बच्चा. दुसरीकडे सर्वजण अर्जुनच्या घरी येतात. पूर्ण आजी बोलते की मला असं वाटतं तुम्हाला आता आरामाची गरज आहे. तुम्ही आपापल्या खोलीमध्ये जा. आता सगळे नीट झालं आहे ना? आता जे घडलंय ते मागे सारून जन्माष्टमीच्या तयारीला लागा. निघा आता. दुसरीकडे गायत्री महिपतला बोलते की कधी होणार आहे तुझा धमाका? तू जी बाई पाठवली आहे ती भरोशाची आहे का? ती स्वतःही बुडेल आणि आपल्यालाही घेऊन बुडेल. महिपत बोलतो की माझी माणसं लेची पेची नाही आहे गायत्रीबाई. बरोबर अचूक निशाणा लावतात. गायत्री बोलते की मी ठेवते तुमच्यावर विश्वास, पण मला महागात पडू नका. तर दुसरीकडे अर्जुन चंदेकरांची सगळी फॅमिली येते. पूर्ण आजी बोलते की अरे भाल्या, किती वर्षांनी भेटतोय आणि सर्वजण छान गप्पा मारायला लागतात. पूर्ण आजी प्रतापला बोलते की अजून कसे आले नाही ते कार्यक्रम करणारे? यावर प्रताप बोलतो की मी कॉल करतो. प्रताप बोलतो की अगं आपल्याकडे जी मंडळी येणार होती ना त्यांची गाडी अर्ध्या रस्त्यात बंद पडली, त्यामुळे ते येऊ शकणार नाही. कल्पना बोलते की आपल्याला हा प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल का? यावर सायली बोलते की कॅन्सल कॅन्सल कशाला करायचा प्रोग्राम? आम्ही आहोत ना, आम्ही करू डान्स. कलाही बोलते म्हणजे सगळ्यांना चालणार असेल तर. कल्पना बोलते की चालेल काय, धावेलच. सायली बोलते की कला मानसी तयार आहेत ना? मानसी बोलते की हो. यावर कला बोलते की चला मग आम्ही करतो तयारी. आणि हे सर्वजण तयारी करायला जातात. तिथे अनामिका अँकरिंग करत असते. तर पहिला डान्स हा अर्जुन आणि सायलीचा असतो. मला जडली ही सावली बाधा, तुझ्या प्रीतीत वेडी झाली राधा. महिपत गायत्रीला बोलतो की तुमची येडी कुमत माझ्यासाठी लॉटरी आहे. ती सुभेदारांच्या घरात घुसून खूप मोठा प्लॅन करता येतो. मला थँक्यू बरं का गायत्रीबाई. तर दुसरीकडे तेजस आणि मानसीही डान्स करतात. राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा. तर दुसरीकडे राहुल बोलतो की हे बघा हा प्लॅन जरी मोठा असला ना तरी तो डेंजर आहे. उगाच उद्या प्रॉब्लेम झाले तर आपण सगळे अडकू. या सगळ्यात कलाने काही सांगितलं तर मी जेलमध्ये जाईल. तेव्हा महिपत बोलतो की म्हणून तिला कायमचं संपवायचा प्लॅन केला आहे ना? महिपत बोलतो की सुभेदाराच्या घरात धमाका होणार म्हणजे धमाका होणार आणि ते करणार खोटी कुमोद. एकदा कृष्ण जन्मा झाला, पूजा आरती झाली, मग काय धडामधूम. दुसरीकडे अद्वैत आणि कला डान्स करतात. जग जग मग रात्र सजली. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.